नमस्कार, मी मिनल माळी मडवी. घेऊया राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर गुरुवारी सहकुटुंब तिरुपतीला जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, पत्नी लता एकनाथ शिंदे, सून वृषाली शिंदे उपस्थित होते. प्रशासनानं जुन्या नोंदी दाखवून मराठ्यांना फसवू नये अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतले. कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं सत्य काय असा सवालही उपस्थित केला जातोय. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार वरील धोरणातून पैठणच्या जायकवाडी धरणात पाणी सोडावं या मागणीसाठी पैठण इथं शेतकरी मोर्चा काढला जाणार आहे. राष्ट्रवादीचे दत्ता गोरडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार आहेत. अधर्माविरुद्ध धर्माची लढाई असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी अपात्रतेवरील सुनावणीवर प्रतिक्रिया दिली. दादा गटानं खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. जवळपास 20,000 प्रतिज्ञापत्र ही खोटी सादर करण्यात आलेत असं ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सांघवी यांनी निवडणूक आयोगाला पुराव्यासहित दाखवून दिले असं आव्हाड यांनी सांगितले. खोट्या प्रतिज्ञापत्राचा वाद आता पेटलेला दिसतोय. सुप्रिया गटाकडून झालेल्या आरोपानंतर दादा गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली. 20,000 प्रतिज्ञापत्र खोटी आहेत हे सिद्ध करा असं आव्हान दादा गटाचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी दिले. महाराष्ट्राच्या जनतेची आणि शरद पवार यांची दिशाभूल करणं थांबवा असा हल्लाबोलही त्यांनी केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. 17 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 230 जागांवर मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी ते शुक्रवार आणि शनिवारी मध्य प्रदेशमध्ये असणार आहेत. भाजपनं यावेळी देशातील वरिष्ठ नेत्यांना मध्य प्रदेशमध्ये प्रचार करायला पाठवले. मराठा आरक्षण उपोषणानंतर मनोज जरांगेंनी राज्यभर दौरे नियोजित केलेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात त्यांचा 3ऱ्या टप्प्यात दौरा असणार आहे. यानुसार 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान जरांगे हे 3ऱ्या टप्प्यातील दौरा करणार आहेत. यामध्ये ते 15 नोव्हेंबर रोजी आंतरवाली गावापासून आपला दौरा सुरू करणार आहेत. 17 नोव्हेंबर रोजी सांगली दौऱ्यावर असणार आहेत, तर 19 नोव्हेंबर रोजी महाड इथं त्यांच्या दौऱ्याची सांगता होणार आहे. नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली. दुष्काळाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून दुष्काळाच्या भीषण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिले आणि यावेळी मागण्यांचं लेखी निवेदनही दिले. अनिल पाटील हे दुष्काळ जाहीर करणाऱ्या समितीचे प्रमुख आहेत. त्यांनी संबंधित प्रधान सचिव यांना तपासून प्रस्तावात समावेश करावा असे निर्देश दिलेत. राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे आणि त्या अनुषंगानं न्यायालयानं सुरू केलेली कारवाई रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि याच दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत राज ठाकरेंची याचिका हायकोर्टानं स्वीकारली. 15 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठानं यावर आपला निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयानं हा निकाल जाहीर केलेला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट झाल्याची माहिती मिळते. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात नियोजित बैठक होती. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. रयतमध्ये होणाऱ्या बदली संदर्भात किंवा माझ्या नावाचा बदल या संदर्भात काहीही चर्चा झालेली नाही. पहिल्यापासूनच मी साहेबांचे मार्गदर्शन घेतोय. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या भेटीवर हे स्पष्टीकरण दिले.
शरद पवार आणि मंत्री वळसे पाटील यांची भेट ही पूर्वनियोजित होती, राजकीय नाही। 15 दिवस आधीच ठरवलेली ही बैठक होती। पवार साहेबांची राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका ही स्पष्ट राहिले। सामाजिक आणि शैक्षणिक काम करताना ते कधीच राजकीय भूमिकेमध्ये आणत नाहीत। रयत शिक्षण संस्था आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याकडे राजकीय दृष्ट्या पाहू नये अशी विनंती आहे। सुप्रिया गटाचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनी ही विनंती केली। बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा कृषी विभागाअंतर्गत प्रधानमंत्री सिंचन योजनेत साहित्य खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी केली होती। त्यानंतर त्या संदर्भाने संपूर्ण योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांना कृषी कर्मचाऱ्यांवर तक्रार देत गुन्हा दाखल केला होता। मात्र गुन्हे दाखल होऊन 24 तास उलटूनही पोलिसांनी अद्याप या आरोपी कृषी अधिकाऱ्याला अटक केलेली नाही। ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द करण्यात आली। ड्रग्ज माफिया ललित प्रकरणात ससूनचे डीन म्हणजेच अधिष्ठाता संजीव ठाकूर वादग्रस्त ठरले होते। ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना पदावरून हटवण्यात आले। एका जुन्या प्रकरणाचा दाखला देत संजीव ठाकूर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता दिल्यास अवघ्या 5 वर्षात राज्यातील नक्षलवाद संपवू असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी छत्तीसगडमधील जसपूर राज्यात आयोजित केलेल्या सभेत दिले। महादेव ॲप गैरव्यवहाराचा संदर्भ देत अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर जोरदार टीका केली। देशभरातील विविध लोकप्रतिनिधींविरोधात दाखल केलेल्या फौजदारी खटल्यांच्या सुनावणीवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांना विशेष पीठ स्थापन करण्याचे निर्देश दिलेत। लोकप्रतिनिधींविरोधात देशभरात 5000पेक्षाही अधिक खटले दाखल आहेत। ते वेगाने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतलाय। संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 4 ते 22 डिसेंबर या कालावधीत होणार आहे। संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी या संदर्भात माहिती दिली। 19 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचे 15 दिवस कामकाज होणार आहे। समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार वरील धरणातून पैठणच्या जायकवाडी धरणात पाणी सोडावं या मागणीसाठी पैठण इथं शेतकरी मोर्चा काढणार आहेत। राष्ट्रवादीचे दत्ता गुरुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर गुरुवारी सहकुटुंब तिरुपतीला जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घेतले। यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, पत्नी लता एकनाथ शिंदे, सून वृषाली श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश आणि इतर सहकारी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री बालाजी चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचं मागणं मागितले। प्रशासनाने जुन्या नोंदी दाखवून मराठ्यांना फसवू नये अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली। कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं सत्य काय असा सवालही आता उपस्थित केला जातोय। हम झुका सकते हैं असा जरांगेंना गर्व आहे। जरांगे राजकीय फायद्यासाठी बोलत आहेत। वडेट्टीवार यांनी जरांगेंवर हा हल्लाबोल केलाय। राजकीय लोकांच्या भल्यासाठी जरांगेंचा आरक्षणाचा आग्रह आहे। विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केलेला आहे। जरांगेंमुळे मराठा तरुणांचं नुकसान होतंय असं देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केलाय। वडेट्टीवारांची विचारधारा ही मराठ्यांविषयी विष पेरणारी असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। या नेत्यांनी राजकीय स्वार्थापोटी मराठ्यांचा वापर केलाय असा आरोपही जरांगे यांनी केलाय। वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला जरांगे यांनी हे प्रत्युत्तर दिले। कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगानं व्हावं। मराठवाड्यात नोंदी तपासणीत संख्याबळ कमी आहे। मुख्यमंत्र्यांनी नोंदी तपासण्याच्या कामात लक्ष द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली।
भुजबळ किती जातींना विरोध करणार? भुजबळांची फजिती झाली असं दिसतंय. जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय.